श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 38. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. नामधारक शिष्य सिद्ध योगींना नमस्कार करून नम्रतेने विचारतो की हे गुरुराया, यानंतर पुढे कोणती कथा घडली ती मला कृपा करून सविस्तर सांगा. असं म्हणून तो त्यांच्या चरणावर लीन झाला. सिद्ध योगी नामधारकाला म्हणाले, हे नामधारका, तू मला जे जे प्रश्न विचारतोस त्यामुळे मला अतिशय आनंद होतो, कारण तुझ्या निमित्तानं मला पुन्हा पुन्हा श्रीगुरूंच्या पवित्र चरित्राचे स्मरण करण्याची संधी मिळत असते. अशीच कथा पुढे आहे. गांगनापुरात एका दिवशी एक अत्यंत गरीब आणि दरिद्र ब्राह्मण आला. तो इतका गरीब होता की त्याने मठात कधीही स्वतःकडून अन्नदान किंवा महाप्रसाद केला नव्हता. पण मठात दररोज महाप्रसाद असायचा आणि असा एकही दिवस नव्हता जेव्हा तिथं अन्नदान होत नसे. त्या दिवशी इतर धनवान भक्त मठात महाप्रसाद घालत होते. नेहमीप्रमाणे मठातील लोक त्या गरीब ब्राह्मणाला म्हणाले, चला जेवायला उठा, भोजन करा, असं सांगून उठवत होते. परंतु त्या गरीब ब्राह्मणाने मनात एकच दृढ संकल्प केला होता की मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून श्रीगुरूंना भोजन घालणार. त्यासाठी त्याने केवळ एक शेर तांदूळ, थोडी कणिक आणि स्वयंपाकासाठी लागणारे इतर अगदी जुजबी मोजकेच साहित्य गोळा केलं होतं. मठात इतरांचे अन्नदान संपून रात्रीची वेळ झाली तेव्हा तो ब्राह्मण मठात आला. स्वतःचे ते थोडंसं अन्नधान्य असलेलं गाठोडं त्याने डोक्याखाली उशीसारखे ठेवलं आणि तो तिथे झोपी गेला. त्या गरीब ब्राह्मणासोबत दररोज हेच घडत होतं. रोज नवीन भक्त मठात येऊन मोठे अन्नदान करायचे. याच्याकडे स्वतःचे असे अन्नदान करायचे ऐपत नसल्यामुळे तो रोज इतरांच्या महाप्रसादाच्या पंक्तीत बसून जेवत होता. त्यामुळे मठातील इतर लोक त्याला हसायचे आणि टोमणं मारायचे की बघा रे बघा, हा रोज स्वतःच्या भोजनाची कशी जय्यत तयारी करून येतो. स्वतःजवळ कोणतीही संपत्ती किंवा भक्ती नसताना रोज मठातल्या महाप्रसादावर डल्ला मारतो. असं करता करता 3 महिने निघून गेले. मठातील इतर ब्राह्मणांनी त्याची खूप चेष्टा केली आणि थट्टा चालवली होती. शेवटी लोकांचं हे बोलणं कारुण्याची मूर्ती असलेल्या श्रीगुरूंनी स्वतः ऐकलं. तेव्हा कृपा सिंधू श्रीगुरूंनी त्या गरीब ब्राह्मणाला स्वतःजवळ बोलवलं आणि म्हणाले, आज आम्ही तुझ्या हातचं भोजन घेणार आहे. तू जास्त वेळ न घालवता लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लाग. श्रीगुरूंचे हे शब्द ऐकून त्या गरीब ब्राह्मणाला भरपूर आनंद झाला. त्याने कृतज्ञतेने श्रीगुरूंच्या चरणावर डोकं ठेवलं आणि मोठ्या उत्साहाने तो स्वयंपाकाच्या तयारी करण्यासाठी निघून गेला. त्याने स्वतःजवळ असलेले सामान काढलं, ज्यात फक्त एक शेर तांदूळ, थोडं तूप आणि स्वतः पुरत्या 2 भाज्या होत्या. त्याने नदीवर जाऊन पवित्र स्नान केलं आणि अत्यंत शुद्ध होऊन श्रीगुरूंसाठी स्वयंपाक तयार केला. त्याचवेळी मठातील इतर श्रीमंत ब्राह्मण श्रीगुरूंकडे आले आणि म्हणाले, महाराज, आज महाप्रसाद देण्याची आमची पाळी आहे. आम्ही घरी जोंधळ्याचं व इतर पक्वानांचे जेवण तयार करून ठेवलं आहे. त्याचं काय करायचं? ते पुढे म्हणाले, मठात रोज उत्तम पक्वानांचा महाप्रसाद होतो. आम्ही नेहमी मिष्टान्न जेवतो. आज कुठून हा दरिद्र ब्राह्मण आला आणि याच्यामुळे आजचा मोठा महाप्रसाद थांबला. त्यावर श्रीगुरू त्या ब्राह्मणांना म्हणाले, तुम्ही कोणीही आपापल्या घरी जाऊ नका. तुम्ही सर्वजण लगेच नदीवर जाऊन स्नान उरकून या. आज तुम्हा सर्वांना याच गरीब ब्राह्मणाच्या पंक्तीला मठातच जेवायचं आहे. श्रीगुरूंची आज्ञा ऐकून सर्व ब्राह्मण स्नानासाठी निघून गेले. त्यानंतर श्रीगुरू त्या गरीब ब्राह्मणाला म्हणाले, तू तुझा स्वयंपाक लवकर पूर्ण कर, नाहीतर रात्रीची वेळ होईल. त्या गरीब ब्राह्मणाचा स्वयंपाक लगेच तयार झाला. त्याने श्रीगुरूंना नम्रपणे सांगितलं की स्वयंपाक तयार आहे. तेव्हा श्रीगुरू त्याला म्हणाले, तू लगेच धावत जा आणि स्नानाला गेलेल्या सर्व ब्राह्मणांना भोजनासाठी बोलावून आण. तो ब्राह्मण जेव्हा निरोप द्यायला गेला तेव्हा इतर ब्राह्मण त्याची चेष्टा करत म्हणाले, तुझा स्वयंपाक व्हायला तर रात्र होईल. तू आधीच जाऊन श्रीगुरूंना एकट्याला जेवू घाल. आम्हाला कशाला बोलवतोस? लोकांचे हे खोचक बोलणे ऐकून तो गरीब ब्राह्मण परत श्रीगुरूंकडे आला आणि त्यांना विनंती करू लागला, महाराज, ते लोक येत नाहीत. तुम्हीच आधी भिक्षा ग्रहण करावी. त्यावर श्रीगुरू म्हणाले, आज आमचा असा नियम आहे की ब्राह्मणांशिवाय आम्ही जेवणार नाही. जर ते आत्ता आले नाहीत ना तर आपण अगदी मध्यरात्री जेवू, पण त्यांच्यासोबतच जेवू. श्रीगुरूंनी त्या गरीब ब्राह्मणाला धीर देत सांगितलं, तू काळजी करू नकोस. तू फक्त वाढायला सुरुवात कर. आम्ही सर्व ब्राह्मणांसह एकाच पंक्तीत बसून निश्चितपणे जेवणार आहोत. श्रीगुरू म्हणाले की मी सर्व ब्राह्मणांसह इथे जेवेल. तो गरीब ब्राह्मण विचार करू लागला की श्रीगुरूंची आज्ञा मोडणं अशक्य आहे. श्रीगुरू जे सांगत आहेत ती आज्ञा मी शिरसावद्य मानतो आणि ते सर्व ब्राह्मणांना भोजन नक्की घालतील यावर विश्वास ठेवतो. तो गरीब ब्राह्मण म्हणाला की श्रीगुरू हे साक्षात ईश्वराचे अवतार आहेत. ते कोणत्या लीला करून आपले शब्द खरे करतील हे सामान्य माणसाच्या बुद्धीला कळणं सुद्धा अशक्य आहे. मग त्या ब्राह्मणाने हात जोडून श्रीगुरूंना पुन्हा विनंती केली, महाराज, मठातील इतर ब्राह्मण माझं ऐकत नाहीत आणि माझ्या शब्दांची थट्टा उडवत आहेत.
तेव्हा श्रीगुरूंनी आपल्या दुसऱ्या काही शिष्यांना आज्ञा दिली, तुम्ही स्वतः जा आणि सर्व ब्राह्मणांना सांगा की श्रीगुरू भोजनासाठी तुमची वाट पाहत आहेत आणि लगेच या. श्रीगुरूंचे शिष्य धावत गेले आणि त्यांनी सर्व ब्राह्मणांना निरोप दिला. श्रीगुरूंचा थेट निरोप आल्यामुळे सर्व ब्राह्मण आपले स्नान आटपून लगेच मठाजवळ आले. श्रीगुरूंनी त्या सर्व ब्राह्मणांना सांगितलं, तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबासह बायका मुलांसह इथे जेवायला बसा. आजचा हा गरीब ब्राह्मण तुम्हा सर्वांना महाप्रसाद देत आहे, म्हणून त्वरित पत्रावळी मांडा. जिथे जवळपास 4,000 ब्राह्मण गोळा झाले होते, स्वामींनी जवळच उभ्या असलेल्या त्या गरीब ब्राह्मणाला आज्ञा केली, तू या 4,000 ब्राह्मणांना भोजनाची तयारी करायला सांग. तू स्वतः जाऊन या सर्व ब्राह्मणांना नम्रपणे विनंती कर की त्यांनी सहकुटुंब पंक्तीला बसावं, कारण आज तू त्यांच्यासाठी अन्नदान करत आहेस. श्रीगुरूंची आज्ञा घेऊन तो गरीब ब्राह्मण सर्व ब्राह्मणांना विनंती करू लागला, परंतु ते ब्राह्मण अजूनही हसून त्याला हिणवू लागले. अरे, तुझ्याकडे तर फक्त शेरांना आहे, त्यात तू आम्हाला 4,000 लोकांना काय जेवू घालणार? त्या घोळक्यातील काही समजूतदार वृद्ध ब्राह्मण इतरांना म्हणाले, त्याची अशी निंदा करू नका. श्रीगुरू अंतर्यामी आहेत, ते सर्व ऐकत आहेत. हा गरीब माणूस स्वतःच्या मनाने बोलत नसून जशी श्रीगुरूंची आज्ञा दिली आहे तसंच तो करत आहे. शेवटी उगीच श्रीगुरूंचा रोष नको म्हणून सर्वांनी पत्रावळ्या मांडल्या. तिकडे त्या गरीब ब्राह्मणाने अतिशय श्रद्धेने विविध उपचारांनी श्रीगुरूंची पूजा अर्चा केली. त्याने मनपूर्वक भक्तीने श्रीगुरूंची मंगल आरती केली. त्याच्या या निस्सीम भक्तीने श्रीगुरू अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, आता वेळ न घालवता जेवणाची भांडी माझ्यासमोर आणून ठेव. श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार त्याने तयार केलेला तो अगदी थोडासा स्वयंपाक तात्काळ श्रीगुरूंच्या समोर आणून ठेवला. श्रीगुरूंनी स्वतःच्या अंगावरील पवित्र वस्त्र त्या ब्राह्मणाकडे दिलं आणि सांगितलं, हे वस्त्र या अन्नाच्या भांड्यावर संपूर्णपणे झाकून ठेव आणि ही भांडी माझ्या शेजारीच राहू दे. त्याप्रमाणे वस्त्राने अन्न झाकल्यावर श्रीगुरूंनी आपल्या कमंडलूतील पवित्र पाणी हातावर घेतलं आणि मंत्र म्हणून ते पाणी त्या अन्नावर शिंपडलं आणि अन्न अभिमंत्रित केलं. त्यानंतर श्रीगुरू त्या ब्राह्मणाला म्हणाले, हे बघ, भांड्यावरचे हे वस्त्र अजिबात उघडू नकोस. फक्त वस्त्राच्या आत हात घालून अन्न बाहेर काढ आणि सर्व ब्राह्मणांना पटापटा वाढायला सुरुवात कर. तुपाचं भांडं सुद्धा न उघडता त्यातून इतर पात्रामध्ये तूप ओतून घे आणि सर्वांना वाढ, अशी अद्भुत आज्ञा श्रीगुरूंनी दिली. श्रीगुरूंनी मठातील इतर काही लोकांनाही मदतीला बोलवलं आणि सांगितलं, तुम्हीही याला वाढायला मदत करा. मग इतर अनेक लोक पुढे आले आणि पंक्तीत अन्न वाढू लागले. येथे श्रीगुरूंची अगाध लीला सुरू झाली. वाढपी भांड्यातून जितकं अन्न काढून घेतले जात होतं तितकंच अन्न भांड्यात पुन्हा आपोआप येत होतं. तुपाच्या लहान घटामधून जितके तूप ओतलं तरी ते घट सतत तुपानेच भरलेलं राहत होतं. अशा प्रकारे जमलेल्या सर्व 4,000 ब्राह्मणांच्या पंक्तीला अन्न वाढून झालं. स्वतः श्रीगुरू देखील त्यांच्यासोबत पंक्तीला बसले. सर्व लोक अत्यंत आनंदाने आणि तृप्तीने भोजन करू लागले. वाढप्या हातामध्ये तुपाची पात्र घेऊन एखाद्या नदीच्या पुरासारखे भरपूर तूप वाढू लागले. जेवणारे ब्राह्मण शेवटी तृप्त होऊन ओरडू लागले, आता पुरे करा, पुरे करा, आम्ही अगदी कंठापर्यंत पोट भरून जेवलो आहोत. सर्व ब्राह्मण तृप्त झाले. त्यांनी हात मुख धुतले. मठातील जागा लगेच स्वच्छ करण्यात आली. घडलेला हा चमत्कार पाहून सर्व ब्राह्मण अत्यंत आश्चर्यचकित झाले. सर्वांना विडा व दक्षिणा देण्यात आली. त्यानंतर श्रीगुरूंनी मठातील इतर सेवकांना सांगितलं, आता गावातील उर्वरित स्त्रिया, मुलं आणि कुटुंबांना बोलवा, त्यांनाही भोजन देऊया. गावातील सर्व ब्राह्मण कुटुंबे आली आणि त्यांनीही पंचामृताचे हे दिव्य भोजन केलं. त्यानंतर श्रीगुरूंनी पुन्हा आज्ञा केली की आता गावातील शूद्र आणि इतर सर्व जातीच्या कष्टकरी ग्राम लोकांना भोजनासाठी सन्मानाने बोलवा. गावातील सर्व 18 पगड जातीचे लोक आपापल्या बायका मुलासह धावत आले. त्या सर्वांना पोट भरून जेवू घालण्यात आलं आणि ते सर्वजण तृप्त झाले. सर्वांचं जेवण झाल्यावर श्रीगुरूंनी विचारलं, आता गावात कोणी उपाशी राहिला आहे का? तेव्हा लोकांनी स्वामींना सांगितलं, महाराज, आता फक्त गावाबाहेर राहणारे अत्यंत शोषित दलित बांधव उरले आहेत. त्यावर कारुण्यमूर्ती श्रीगुरू म्हणाले, त्यांनाही सन्मानाने बोलवून आणा आणि त्यांना हवं तितकं अन्न पोटभर वाढा. जोपर्यंत ते पूर्ण तृप्त होत नाही तोपर्यंत त्यांना अन्न कमी पडून देऊ नका. ते अत्यंत लोकही अन्न खाऊन पूर्ण तृप्त झाले. संपूर्ण गांगनापुरात आता एकही प्राणी मात्र उपाशी राहिला नाही. मग श्रीगुरूंनी सांगितलं, जा आता संपूर्ण गावात दौंडी पेटवा की कोणी उपाशी आहे का. जर अजून कोणी भुकालेला असेल तर त्याला ताबडतोब मठात घेऊन या. श्रीगुरूंच्या सांगण्यावरून सेवक संपूर्ण गावात फिरले, पण त्यांना एकही उपाशी माणूस सापडला नाही. मनुष्य तर काय, पण गावातील पशुपक्षी देखील उपाशी राहिले नव्हते. सर्व जग तृप्त झालेल्या श्रीगुरूंनी त्या गरीब ब्राह्मणाला सांगितलं, हे द्विजा, आता तू स्वतः शांतपणे भोजन कर. श्रीगुरूंच्या आज्ञेने त्या गरीब ब्राह्मणाने पोटभर जेवण केले. जेवण झाल्यावर जेव्हा त्याने कुतूहलाने त्या अन्नाच्या भांड्यावरील वस्त्र बाजूला करून पाहिलं तेव्हा त्याला धक्काच बसला.
त्याने सुरुवातीला जेवढा स्वयंपाक केला होता तितकाच स्वयंपाक भांड्याच्या जसाचा तसा शिल्लक होता. हजारो लोकांनी जेवूनही त्यातील एक कणसुद्धा कमी झाला नव्हता. श्री गुरु त्याला म्हणाले, आता हे उरलेले अन्न घेऊन जा आणि नदीच्या पाण्यात टाक, जेणेकरून पाण्यातील मासे व इतर जलचर जीवही तृप्त होतील. ही सर्व लीला पूर्ण झाल्यावर श्री गुरूंनी त्या गरीब ब्राह्मणाला जवळ बोलावलं आणि त्याला आशीर्वाद दिला. तुझे दारिद्र्य आजपासून कायमचं नष्ट होईल. तुला धनधान्य, सुख, समृद्धी आणि पुत्रपुत्रांचं सुख लाभेल. हा अद्भुत चमत्कार पाहून मठातील सर्व गर्विष्ठ ब्राह्मण चकित झाले. ते एकमेकांना सांगू लागले, काय हे अगाध कौतुक! याने स्वयंपाक तर अगदी थोडासा केला, मग 4000 ब्राह्मणाचं अख्खं गाव कसं काय तृप्त झालं? त्यातील काही लोक म्हणाले, श्री गुरु हे साक्षात अन्नपूर्णेचे अंशावतार आहेत. ते नरसिंह, सरस्वती महाराज दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात परिपूर्ण परमेश्वरच आहेत. सर्व लोक आपापल्या परीने श्री गुरूंची अगाध आणि अपार महिम्याचं वर्णन करू लागले. स्वामींची लीला अच्युत आहे, ती सामान्य माणसाच्या बुद्धीला कधीच कळू शकणार नाही. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील एका गरीब ब्राह्मणाचा अल्पान्नातून 4000 लोकांना पोट भरणाऱ्या अन्नपूर्ती नावाचा हा 38वा अध्याय येथे श्री गुरुदत्तांच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.